अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम। अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा। डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम 24/7 इमर्जन्सी सर्व्हिस। मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108। सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य हत्तींचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी थेट नागपुरात राज्याचे प्रधान सचिव माहिती शुक्ल आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली। बुधवारी संध्याकाळी झालेल्या बैठकीत वन्य हत्तींपासून संरक्षणासाठी ठोस उपाययोजना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करणं आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तातडीनं मिळण्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मंत्री महोदयांनी राज्याच्या वन अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या। सिंधुदुर्गात शेतकरी आणि नागरिकांना अत्यंत महत्त्वाची समस्या असलेल्या हत्ती प्रश्नी मंत्री केसरकर यांनी केरळच्या धर्तीवर हत्तींपासून संरक्षणासाठी टोकदार खिळ्यांची संरक्षक भिंत उभारण्याची उपाययोजना या ठिकाणी करण्यासाठी मास्टर प्लॅन करण्याची सूचना दिल्या। तर जिल्ह्यात वाघांचे वाढते हल्ले रोखण्यासाठी येत्या महिन्याभरात मोहीम राबवण्याचे आदेश दिले। या हत्तींनी दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले, केर, हेवाळे, बांबर्डे, आयनोडे, शिरंगे इथं मोठ्या प्रमाणात धुडगूस घातलाय। तर गेल्या काही दिवसांपासून 2 हत्तींचा कळप मोर्ले आणि केर इथं ठाण मांडून आहे। या पार्श्वभूमीवर तिलारी खोऱ्यातील सरपंच यांनी एकवटत वन्य हत्ती बंदोबस्ताची अलीकडे जोरदार मागणी केली। त्या अनुषंगाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी थेट नागपूर इथं वन्यजीव विभागाचे प्रधान सचिव माहित गुप्ता यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीत मंत्री केसरकर यांनी तिलारी खोऱ्यातील वन्य हत्तींचा उपद्रव अधोरेखित करताना वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना हत्तींपासून संरक्षणासाठी खास मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना दिली। इतकंच नव्हे तर केरळ राज्याच्या धर्तीवर हत्तींपासून संरक्षणासाठी लोखंडी खिळ्यांच्या संरक्षक भिंती उभारून सिंधुदुर्गात उभारण्याच्या सूचना दिल्या। प्रत्यक्ष मोहीम पावसाळ्यापूर्वी राबवली पाहिजे अशाही सक्त सूचना केल्या। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पर्यावरण संरक्षण, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी वन विभागानं पर्यावरणपूरक फॉरेस्ट टुरिझम अंतर्गत वन पर्यटनासाठी सुद्धा मास्टर प्लॅन तयार करण्याच्या सूचना केल्या। आंबोली धबधबा, तिलारीत वॉटर स्पोर्ट्स असे वन पर्यटन विकसित करण्यासाठी प्लॅन करण्याच्या सूचना दिल्यात। राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट राज्याच्या वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्ती प्रश्न, व्याघ्र प्रश्न आणि वन पर्यटनाला चालना देण्यासाठी घेतलेली बैठक निश्चितच सिंधुदुर्ग वासियांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहे। या बैठकीला राज्याचे प्रधान सचिव माहित गुप्ता यांचे सह अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक भूपेंद्र सिंग हुडा, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या फील्ड डायरेक्टर सी श्रीलक्ष्मी, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे डेप्युटी डायरेक्टर प्रभुनाथ शुक्ल हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हत्ती जातात त्यांना पकडून ज्या ठिकाणी त्यांच्यासाठी कन्झर्वेशन एरिया केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना खाण्यायोग्य प्लांटेशन करायचं आणि ते तिथून बाहेर येणार नाही याच्यासाठी जे कंपाऊंड करायचं आहे तो जे काय करायचं आहे ते 7 दिवसामध्ये ते अहवाल देणार आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की गवेरेडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जातात आणि ते उद्ध्वस्त करतात ती भात शेती। तर त्यांना ट्रँक्विलाइज करून त्यांना मूळ अधिवासात सोडण्याच्या बाबतीत त्यांनी मान्य केलेलं आहे। तो प्लॅन सुद्धा येत्या 7 दिवसामध्ये ते सादर करणार आहेत। आणि आमच्या काही भागामध्ये कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्वे व्हायचा होता, असं झालेलं नाही, तो सुद्धा ते सर्वे करणार। वन पर्यटनाच्या संदर्भात मी असं सांगितलेलं आहे की जिथं आंबोली सारख्या ठिकाणी जंगल सफारी तयार आहे परंतु वापरली जात नाही, त्याच्यानंतर आपल्याला पर्यावरण माहिती केंद्र उभारलेलं आहे, ते अजून सुरू झालेलं नाही आहे। फुलपाखराचं उद्यान सुद्धा फुल स्केलने चालू झालं पाहिजे। त्यानंतर वनक्षेत्रामध्ये जे धबधबे आहेत त्याचे ट्रेल तयार करण्यासाठी पैसे दिलेले आहेत, त्यांचं सुधारणा करण्यासाठी दिलेले आहेत। आणि मान्सून डेस्टिनेशन म्हणून आंबोली डेव्हलप करायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा महत्त्वाचा वाटा हा वन खात्याचा राहणार आहे। त्याचप्रमाणे तळकटसारख्या ठिकाणी वन खात्याच्या जमिनी आहेत, मालवण तालुक्यामध्ये तांबर्डेकला आहेत त्यांच्या जमिनी, वेगवेगळ्या ठिकाणी ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचा विकास कशा रीतीने करता येईल, तिथे ट्रेल्स कशा करता येईल, टेम्पररी कॉटेजेस करता येतील, त्याचबरोबर नरेंद्र उद्यान कसं विकसित करता येईल, या सर्वच बाबींची चर्चा तिथं झाली।
परंतु तो विषय त्यांच्याशी संबंधित नाही आहेत. हे सगळे अधिकारी हे जे पशु असतात, वन्य पशु, त्यांच्या संदर्भातले होते आणि त्याच्यामुळे इतर लोकांचे काही जे प्रश्न होते त्यांनी लिहून घेतलेले आहेत. उदाहरणार्थ जिथं पाण्याच्या पाईपलाईन अडलेल्या आहेत, रस्ते अडलेले आहेत, त्या संदर्भात चर्चा झाली. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.